समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. कोर कमिटी स्थापन करतोय आणि आजचा दिवस आहे तो आपल्या सातारा जिल्ह्यातील कोर कमिटीचा अनुकूलतेचा दिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या दृष्टीने अभिमानाचा दिवस आहे. आज या ठिकाणी सर्व समाज बांधव उपस्थित झालेले आहेत. या सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीतून सर्वांच्या साक्षीतून आपण या ठिकाणी कोर कमिटीची स्थापना करणार आहोत. यामध्ये जे व्यासपीठावर मान्यवर बसलेत या मान्यवरांचं असणारं मत, त्यांचे विचार हे आपण सर्वांना ऐकून घ्यायचे. त्याबरोबर तुम्ही सर्व जे समाज बांधव उपस्थित आहात तुमच्या सुद्धा सर्वांच्या विचाराला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मान दिला जाणार आहे आणि आपण व्यासपीठावर जे मान्यवर आहेत यांचं या ठिकाणी एक छोटासा सत्कार केला जाणार आहे, त्यांचं स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर बाबा या कोर कमिटीला अध्यक्ष कोण असावं, उपाध्यक्ष कोण असावं, सचिव, खजिनदार आणि बाकी संचालक लोक कोण असावे याचा देखील आपला विचार झालेला आहे. आणि या संपूर्ण कोर कमिटीचं जे असणारं काम आहे ते संपूर्ण आपल्या घटनेला, जशी आपल्या भारताची राज्यघटना आहे तशी आपल्या सातारा जिल्ह्याची एक कोर कमिटीची घटना तयार करण्यासाठी आलेले आहे आणि ते घटनेचं काम देखील या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. आणि त्या घटनेला अनुसरूनच आपण सर्वजण या कोर कमिटीचं कामकाज चालवणार आहे. दुसरी गोष्ट, या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार आणि संचालक या सर्वांची निवडी झाल्यानंतर या ठिकाणी सर्वांचं जे काही मान्यवर असतील त्यांचं मनोगत घेतलं जाणार आहे आणि मनोगतानंतर त्यानंतर आपले जे काही नियुक्ती पत्र आहेत त्याचं वाटप केलं जाईल आणि वाटप केल्यानंतर या ठिकाणी समारोप होईल आणि समारोप झाल्यानंतर एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम होईल आणि आपल्या ठिकाणचा असणारा कोर कमिटी स्थापनेचा विषय पूर्णपणे संपून जाईल आजच्या दिवसाचा. आणि उद्यापासून 1 एप्रिल 2026 पासून एक्झॅक्टली कोर कमिटीचं कामकाज चालू होईल. तर या ठिकाणी कमी शब्दांमध्ये प्रास्ताविक करण्याचा मी प्रयत्न केलाय. याचबरोबर होणारा कार्यक्रम आहे थोडासा आपल्याला वेळ झालेला आहे आणि अजून थोडा वेळ लागणार आहे. तर आपण सर्व समाज बांधवांनी या असणाऱ्या कोर कमिटीसाठी शांततेचं आणि वैचारिक एक मदत करावी, सहकार्य करावं अशी विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय भारत. आजही सत्ताकारण असेल, राजकारण असेल, सेवा क्षेत्र असतील, या सर्वांमध्ये आपल्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अजूनही त्याच पद्धतीचा आहे. सगळ्यांना मान्य आहे का? थोडंसं आपण त्या पद्धतीने जातो. सामान्य साहेबांनी जे काही मुद्दे आपल्या समोर उपस्थित केले, थोडक्यात सांगतो तुम्हाला. भाऊ शब्द आहे, भाऊ हा आत्ता शब्द आपण उलटा वाचूया. काय म्हणतो भाऊ शब्द उलटा वाचल्यावर ताज हॉटेलवर हल्ला झाला, ताज हॉटेलवर घटना करायच्या, त्यामुळे दहशतवादी होते हे बघितला पण लागला. तो माणूस सांगतो काय या देशाला आता हॉटेल चाललं पण एक सुद्धा दहशतवादी राहिला नाही पाहिजे. अख्खं हॉटेल चाललं जरी असलं तरी उडवलं तरी चालेल, एकही दहशतवादी का वाचला नाही पाहिजे. कारण आहे त्यांनी फक्त सुरक्षा आणि व्यवसाय दृष्टिकोन ठेवला नाही तर माझ्याकडे काय माणुसकी आहे आणि माझ्याकडे काय देशभक्ती आहे हे त्यांनी त्या उदाहरणातून जाणून घेतलं. कसं आज आपली कोर कमिटी त्या ताज हॉटेलमध्ये जे काही दहशतवादी येतील, आपल्या लोहार सुद्धा समाजातल्या लहान मुलांचं, लेकरांचं जर भविष्य कोण अंधारात टाकत असेल त्याचा एकही आता लेकरांना वाचला नाही पाहिजे. सत्ता करत असेल तर हाणून पाडा, आडवं येत असेल त्या पद्धतीने त्याला मार्गदर्शन करा. एक तुमच्याकडे तरुण समाज बांधव मी सांगतो. त्याचं कारण असं आहे, जर आपल्याला या लोहार सुद्धा समाजाचं ताज हॉटेल उभं करायचं असेल तर आपल्याला रतन टाटा व्हावं लागेल. मी कोण आहे हे सोडून दिलं पाहिजे आणि मी या समाजासाठी काय करतो हे पहिलं बघितलं पाहिजे. मी समाजासाठी एक टॅगलाईन घेऊन चाललोय, पण समाज माझा, मी समाज. ठीक आहे, कार्यक्रमाला वेळ होतोय. आजच्या व्यासपीठाच्या सत्काराकडे आपण निवडतोय. मान्य श्री तुमचं ठेवा.
मान्य श्री DM सुद्धा नागरिकांनी तुमचाच घेऊया पहिला आणि नंतर सांगायचं. इकडे मान्य श्री संजय तुम्ही मला का किंतु परंतु आणि बाकीच्या गोष्टी ठेवू नका, कारण 11 तालुक्याचे प्रतिनिधी एकत्र येऊन नियोजन करणं आणि एकत्र येणं हा अशक्य गोष्ट आहे, का शक्य झालेली आहे. थोडासा कार्यक्रम थोडासा म्हणतोय निष्प्रयत्नपणा जाणवला तरी सुद्धा इथून पुढं हे सगळे 11 तालुक्याचे प्रतिनिधी एकत्र येऊन अत्युच्च दर्जाचा कार्यक्रम आपल्याला साताराच्या ठिकाणी सभागृहाच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो. सर्वांनी जोरदार टाळ्या. त्या पद्धतीने आपण भविष्याची वाटचाल पुढे करणार आहोत. सातारा जिल्ह्यातील आहे धन्यवाद साहेब. यानंतर आपल्याला ते 3 उपाध्यक्ष निवडायचे. कृपया कामगिरी उपाध्यक्ष या पदाचं नाव आपण या ठिकाणी सर्वांच्या विचारात निवडणार आहोत. उपाध्यक्ष पदाचं नाव आपण मानणार आज लोहा सुद्धा समाजाचा ऐतिहासिक दिवस आणि सातारा जिल्हा गोल कमिटी समाजाप्रती आपण समर्पित करत असताना अध्यक्षांची निवड झाली आहे. तर आता या उपाध्यक्ष पदासाठी मी आपल्या लोहा सुतार समाजासाठी अहोरात्र झटणारा, प्रसंगी समाजाच्या उत्तरेसाठी अन्यायासाठी झगडणारा, प्रसंगी उपोषण करणारा असा एकमेव मागणीचा बळी अनिल लोहार यांची उपाध्यक्ष आताच्या ठरावाला कृपया कोणतरी अनुमोदन द्या. आपले सन्माननीय सभा बांधव परंतु वाहनाची जी सूचना मांडली त्याला माझं पूर्ण मानवकार आहे. महिला उपाध्यक्ष पदासाठी आपल्या माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कावली तालुक्याच्या प्रमुख आणि आपल्या पंचवदनच्या पुरस्कर्त्या निर्मला दुधाणे यांचं नाव सुचवतो. त्यांना उपाध्यक्ष करायला देतो. या ठरावाला अनुमोदन द्यायचं आहे. कृपया या ठरावाला अनुमोदन कोणीतरी द्यायचं आहे. कृपया गमेडा मला ह्याला उपाध्यक्ष पदासाठी अनुमोदन आहे. यासाठी आमचे बंधू संभाजी सुतार यांना उपाध्यक्ष पदाचं दुसरं नाव जाहीर केलं. कारण मी दादांचा मी कार्य बघितले की 10-15 वर्षाला मी संपर्कात आहे, बघतो मी त्यांनी भरपूर काम केलं समाजासाठी, ते पुढे करतील. त्यांची योग्य निवड या ठिकाणी झालेली आहे. या ठिकाणी ठराव मांडायचा आहे. कोर्टात आले पाहिजे. या ठरावाला अनुमोदन करण्यासाठी सन्माननीय श्री बाबा आलेले आहेत. आपल्या समाजामध्ये शिराळे साहेबांचं काम आणि त्यांची अभ्यासातली आणि सर्व क्षेत्रातली त्यांचं हे बघून त्यांना सचिवपदी जाहीर होत आहे, त्याला मी अनुमोदन देतो. अतिशय सुंदर असं नाव माझ्या दृष्टीनं महेंद्र रामदास कदम यांचं नाव या ठिकाणी सूचित करतो. कृपया सर्वांचा सहभाग यामध्ये अपेक्षित आहे.
थँक्यू का सर्व सुतार गाव समाजाचं हार्दिक अभिनंदन. व्यासपीठावरती आपण सर्वांनी उभे राहिले, आपण या फोटोमध्ये आलं पाहिजे. ओके सर्वांनी जोरदार वाजवायचे आहे. माईक वाजवण्यासाठी. नमस्कार, मी अमोल लोहार, वाई तालुक्याचे कोर कमिटीसाठी संघटन मंडळामध्ये निवड झाल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. कॉलेज माईक लागले. आणि सुद्धा सातारा गावाची निवड झालेली आहे. कराड उत्तर जिल्हा सातारा काँग्रेस संघटनेचं अध्यक्षपद. धन्यवाद. निवड झाल्याबद्दल मुख्य संघटक म्हणून निवड झाल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. आज या ठिकाणी कोर कमिटीच्या मीटिंगसाठी पहिल्यांदा कोर कमिटीची नियुक्ती झाली. अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व त्यांचं पहिल्यांदा मी सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो. कोर कमिटी का असावी का नसावी याबाबत 2 वेळा मीटिंग झाली. आता इतर संघटना सुद्धा सामावून घ्याव्या यासाठी प्रयत्न बरेच झाले आणि आम्ही सुद्धा प्रयत्न केले. आम्ही सुद्धा काय होते माझी शिकली काढणार पण त्या लोकांनी सुद्धा या कोर कमिटीमध्ये सामावून घेण्यासाठी प्रयत्न करावा. एवढीच या ठिकाणी आपल्यासोबत फार वेळ झालेला आहे. मी थोडीच संघटना ही समाजासाठी असावी. समाज हा असं नसतं. समाज कशासाठी पाहिजे समोर समाजाचं काम करून जी संघटना असते त्याला संघटना म्हणतात. इतर उलटे झालेले काही संघटना अशा असतात की मी म्हणजे संघटना समाज असं नाही. समाज म्हणजे संघटना ही जर भावना मला ठेवून कुठलंही पाहिजे चांगल्या पद्धतीने पार पडतं. या ठिकाणी कोर कमिटी मार्फत जी कोर कमिटी झालेली आहे त्या कोर कमिटीचं काम चांगल्या प्रकारे पार पडेल अशी अपेक्षा सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी कोर कमिटीचे सहकार्य लागेल ते करावं. आणि या ठिकाणी मी जेवढे पदाधिकारी आहेत आणि आता जिथे तिथे सरकारी मौका मी ठेवणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी आला. मला अध्यक्षपद या कार्यक्रमाचं दिले संयोजकांचा सुद्धा मी पूर्ण आभारी आहे. आणि या कोर कमिटीचा ज्यांनी प्रयत्न केले आमचे वकील साहेब असतील पंचवडीचे असतील बाकीचे जेवढे लोकांनी असेल त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी 5 फुट जागा देण्याचा प्रयत्न सांगितलेला आहे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो समाजाच्या वतीनं. आणि मी अध्यक्ष भाषणात सर्वांना धन्यवाद देतो. जय महाराष्ट्र. कार्यक्रमामध्ये भरपूर काय बोलायचं होतं परंतु वेळेअभावानं ते क्रमशः ठेवूया पुढच्या कार्यक्रमामध्ये. आज सातारा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्याला 78 वर्ष झाली. पण सुतार आणि लोहार समाज खऱ्या अर्थानं आजपासून स्वातंत्र्य झाला असं म्हणायला हरकत नाही. स्वतःच्या जो समाज आपला इतिहास विसरतो त्याचा वर्तमान खूप अडचणीत असतो आणि जो समाज आपला इतिहास घडवतो त्याचं भविष्यही खूप अंधारमय असतं. असा इतिहासाला लाजवेल असं उत्तम काम केलेला माणसाला माणूस बनवणारा विश्वकर्मीय कुळ आदर्श कुळ आपल्या सर्वांचा आहे. आणि उत्तम कर्म आपल्या पूर्वजांनी केलेला आहे. तो वारसा आपल्याला दिलेला आहे.
आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मंडळींना या ठिकाणी पद दिलेले आहेत असं आपण म्हणतो, परंतु मी सगळ्याला जाणीव करून देऊ इच्छितो, हे पद नाही, हे दायित्व आहे, ही जबाबदारी आहे. उरलेल्या आज विश्वकर्मांचे 5 पुत्र असं आपण म्हणतो, सगळ्याला 5 जण एकत्रित येतात तेव्हा त्याची वज्रमूठ बनते. सुतार, लोहार, ताम्रकार, शिल्पकार आणि सोनार ही विश्वकर्मांची 5 मुलं आहेत. लोहार हा त्यातला मोठा भाव आहे, त्याच्यानंतरचा सुतार भाव आहे. या 2 पोटं एकत्रित आले, उरलेल्या 3 पोटांना एकत्रित आणण्याचं काम या 2 भावांचं आहे. तवा आपले वज्रमूठ बनेल आणि तवाच आपला इतिहास घडेल, आपल्या सगळ्यांनी जाणीव ठेवायचे आहे. या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो संयोजकांच्या वतीने आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि ज्या ज्या वेळेला दादांनी एक वाक्य वापरलं होतं त्याचं जरा पुनरावृत्ती करतो वेळेअभावानं. त्यांनी सांगितलं की जाळं वारंवार माशाचं टाकावं लागतं तेव्हा त्याच्यामध्ये मासे सापडत राहतात. पण दादा कृपया वर्तमानाचं भान आपल्याला असायला पाहिजे की ते आपण टाकत असलेलं जाळं कोणी ना कोणीतरी तोडलेलं आहे, कारण आलेले मासे त्यातून बाहेर निघून जात आहेत का, मोकळत जाळं आपल्याकडे येत नाही ना, याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या कारभारी मंडळींनी ही जबाबदारी घ्यायची की आपलं जाळं सर्वोत्कृष्ट आहे की नाही. आणि हे अनिलजींनी बेबीच्या डेटापासून आपला विचार मांडला. वकील साहेबांनी खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला आपली घटना जोडली गेली. कोणाकोणाला ऐकणाऱ्याला ते अचूक वाटेल, पण वास्तवाचं भान वकिलांनी ठेवलेलं आहे. कार्यक्रमाची आप प्रत्येकाने ठेवलेली आहे. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपली सर्वांची निवड झालेली आहे. आपल्या सगळ्यांना दायित्व मिळालेलं आहे. विश्वाच्या निर्मितीची मूळ बीज देवता असणाऱ्या विश्वकर्मांनी विश्व निर्माण केलं. आपल्याला आपला किमान आपल्याला तरी स्वतःला आकार देता येतो की नाही याचा विचार आपण प्रत्येकाने करावा याचीच विनंती करतो. लोखंडाला सोबत ठेवण्यासाठी लाकूड लागतं आणि लाकडासोबत लोखंड फिट्ट राहण्यासाठी पाचार मारावं लागतं. कृपा करून आपल्या लिकेजचा पाचार आपल्याला मारून घ्या. लोहार सुतार कोर कमिटीची स्थापना झाली. खरं आज मूर्त स्वरूप आलं. एक समाजाच्या वतीनं कोर कमिटीच्या मार्फत जी कामं समाजासाठी होणार आहेत ते निश्चित कोर कमिटीच्या मार्फत जे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी निश्चितपणे करतील याबद्दल शंका नाही. कोर कमिटीमार्फत जे शंका होत्या समाजाबद्दल त्या ऐकल्यानंतर दूर झालेले आहे. कोर कमिटी का असावी याबद्दल प्रत्येकाने आपापलं मत केलं. ज्या कोर कमिटीचे जो लोकांची गरजा आहेत, जे गरज म्हणजे आहे भविष्यात जे मुलांना किंवा इतर समाजातल्या गोरगरीब लोकांना ज्या कमिटीची कामं करणार आहे ते निश्चितपणे पूर्ण होतील आणि समाजाला न्याय देण्याचं काम कोर कमिटी निश्चित करेल. हे यासाठी आपण कोर कमिटी स्थापन केलेली आहे आणि आपण अपेक्षा करूया कोर कमिटीमध्ये चांगलं काम व्हावं हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. आज लोहार सुतार समाजाची सातारा जिल्ह्याची कोर कमिटी स्थापन झालेली आहे. वास्तविक पाहता लोहार सुतार समाज एकत्रित कधी आलेला नाही गेल्या 20 शतकामध्ये. तो समाज एकत्र करण्याचं काम आज सगळ्या सुतार लोहार समाजाने ठरवलेलं आहे. आणि खरं वास्तविक सुतार लोहार समाज हा ओबीसीचा कर्ता पुरुष आहे. जे लोहार सुतार जर एकत्र आले तरच ओबीसी समाज एकत्र येऊ शकतो, कारण ते थोरले 2 बंधू आहेत आणि या 2 बंधूंनी इतर समाज ओबीसीचा एकत्र केला पाहिजे. तो या भविष्यकाळामध्ये आम्ही करू, वेगवेगळे आंदोलनं करू आणि आम्हाला विश्वकर्माचं जे महामंडळ मिळालेलं आहे ते महामंडळ आमच्या कसं ताब्यात घेता येईल अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न या कमिटीच्याद्वारे करणार आहोत. माझं नाव अनिल मारुती लोहार. आज सातारा जिल्हा कोर कमिटी उपाध्यक्ष या नात्याने तसेच माझे सहकारी माननीय अध्यक्ष बाळासाहेब लोहार, माननीय घटना समितीचे प्रमुख ॲडव्होकेट गणेश लोहार आणि घटना समितीला पूर्ण सहकार्य करणारे प्रतापरावजी माझी लोहार साहेब यांच्या संपूर्ण सहकार्यानं आज लोहार सुतार समाज कोर कमिटी घटना समितीची 2026ची स्थापना झालेली असून या कोर कमिटीचे मूळ उद्देश सरकारनं आज आम्हाला गाववेशीवर घर दिलं, परंतु आम्हाला भूमिहीन छत्रपतींच्या काळापासून ते आजपर्यंत भूमिहीनच ठेवलं. आम्हाला ना शेती ना राहण्याला धडसं घर. आमच्या व्यथा अनेक आहेत. आमची मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहेत. आमच्या भगिनी आजही घरकाम करून
उदरनिर्वाह करण्यासाठी भांगलणी करावी लागते. आमच्या समाज बांधवाला आज म्हणावा तसा व्यवसायही सरकारनं ठेवलेला नाही. कारण सरकारनं आज आमचे व्यवसायही परस्पर बाजूला करून घेतलेले आहे. व्यवसाय आजच्या घडीला राहिलेला नाही. आजच्या घडीला आमची सुधारक जर संख्या पाहिली तर 15%च्या पलीकडे आमची सुधारक संख्या नाही. परंतु जिल्ह्यामधून जर पाहिली तर लोहार सुतार ही संख्या सर्वसाधारण 60%च्या पुढची संख्या आहे. म्हणजे साधारण आमचं जर खासदारकीला मतदान जात असेल तर खासदारकीला आमचं 1,73,000 मतदान जिल्ह्यातून जातं. जिल्ह्यात खासदार 2 आहे, जिल्ह्यात आमदार 8 आहे. परंतु एकही खासदार एकही आमदार आमच्याकडे डोकूनही पाहत नाही. फक्त मतदान मर्यादित आमच्याकडे ते खासदार आणि आमदार आमच्याकडे येतात, आमच्या समाजाकडून त्यांच्या हक्काचं मतदान घेतात आणि आम्हाला उपोषित करून ठेवतात. तरी त्या सर्वांना माझी विनंती आहे, आम्ही कोर कमिटीच्या माध्यमातून 15 मुद्दे घेऊन आपल्याकडे येत आहोत. तरी ते 15 मुद्दे आपण आमचे सोडवून द्यावे आणि लोहार सुतार समाज हा संघटित आहे, जिवंत आहे. हे जिवंत उदाहरण माननीय खासदारांनी आणि आमदारांनी आमच्या मागण्या पूर्ण करून आम्ही जिवंत असल्याचा पुरावा द्यावा. हीच आजच्या घडीला मी माझी सरकारला विनंती करतो. समाजात घडणाऱ्या